आज जरा बाहेर रेसिपी करायचं म्हणतोय, त्यासाठी जरा स्वच्छता करून घेऊया. रोजचे असतेच, आता पाणी येऊन गेलं आहे त्यामुळे आता जरासं लोटून काढायचं. बांधकाम चालू आहे त्यामुळे जरासं सिमेंट पडतं तिथं. ही आमची तुळशी माता. आळवाची छोटी छोटी पाने लागलेली आहेत. यातच किती तुळशी आल्यात बघा. मंजुळा पडून त्यातच. हे शोचं झाड, निळी फुलं लागतात त्याला. शेवंती. हा गवती चहा, रोज चहात टाकतो आम्ही. शेवग्याच्या पानांच्या वड्या करायच्यात, तर त्यासाठी 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे तांदळाचं पीठ, कुरकुरीत वड्या होण्यासाठी आलं लसूण घातलेलं आहे, खोबरं, थोडीशी धनेपूड, तीळ, चवीपुरतीच थोडीशीच हळद, चवीपुरते मीठ, चवीपुरते कोल्हापुरी लाल तिखट. शेवग्याचा पाला मिक्स करायचा. शेवग्याची पानं किती आहेत त्याच्या बेसवर आपण पीठ घालायचं, असं त्याला काय अंदाज नसतो. थोडंसं पाणी घ्यायचं आणि मऊ असं मळून ठेवायचं 1-5 मिनटं. तेल असं जरासं लावायचं आणि 10 मिनटं. पातेलं गरम झालं, आता यात पाणी ओतायचं, उकळी एक काढायची पाण्याला. आता या चाळणीला तेल लावलं, हे असं लहान लहान उंडे करून घ्यायचे. किती खुसखुशीत झाले बघा ते. आणि याला 15 मिनटं अशी वाफ देऊन घ्यायची. पाणी उकळले, आता याच्यावर चाळ अशी ठेवायची, त्याच्यावर ताट असं पालतं घालायचं आणि 10-15 मिनटं उकळून घ्यायचं. 15 मिनटं झाले, आता बघूया वड्या शिजलेत काय. मस्तपैकी शिजलेत. गॅस बंद करूया आणि वडी सेट व्हायला ठेवूया. ह्या अशा वड्या गोल 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 कट करून घेतल्यात. आता हे तळून घ्यायचं. गॅस चालू केला आहे, कढई तापली, तेलही तापलं आहे. आता या वड्या तळून घ्यायच्या. आता एकीकडची बाजू भाजली, आता इकडच्याने अशी पलटी करून घ्यायची. दोन्ही बाजूने वडी मस्तपैकी तळली. आता याच्यावर काढून घेऊया. दुसऱ्या वड्या पण अशाच तळून घेऊया. दुसरी बॅच पण तळून घ्यायची. शेवग्याची भाजी कोण खात नसेल तर अशी शेवग्याच्या पानांची वडी करावी. डोळ्यासाठी खूप औषधी आहे. शेवग्याची वड्यांची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक छान कमेंट माझ्या स्वामींच्या आशीर्वादा इतकी मोठी आहे. ही अशी वडी होते. श्री स्वामी समर्थ.